नमस्कार मैत्रिणी, आज आपण तांदूळ्याची भाजी करणार आहे। तांदूळ्याची भाजी अशी साफ करून घ्यायची। सर्व एका 2 पाण्याने धुवून घेतली, मस्तपैकी साफ करून घेतली होती। मिरची टाकली, एक जिरे टाकले आणि लसूण टाकलाय, हे बारीक वाटून घेतले। कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 2 पल्ली तेल ओतून घेते। तेल गरम झालेले आहे, आता त्याच्यात मिरची पावडर टाकून घेते वाटलेली, आणि मीठ चवीनुसार टाकायचं आपल्या, आणि चांगलं तेलात परतून घ्यायचं। त्याच्यानंतर ती भाजी टाकून घ्यायची। मग अशी भाजी सर्व टाकून घ्यायची। त्याच्यानंतर त्याच मिरचीच्या भांड्यात आहे ना आपण ना अशी मस्त वर खाली करून घ्यायची, आणि अशी मस्तपैकी तेलात परतून घ्यायची। मग अशीपैकी मस्त तेलात अशी जराशी वाफवून घ्यायची। शेंगदाणे घ्यायचे आणि वाटून घ्यायचे, बारीक कूट करून घ्यायचा, ते पण हलवून घ्यायचं मस्त। आणि झाकण ठेवायचं नाही बरं का मैत्रिणींनो, झाकण ठेवलं का भाजी पिवळी पडते, हिरवीगार दिसत नाही, तिची चव बिघडते। मग असं मस्तपैकी हलवून घ्यायची। तेल पाणी पण सुटतं मस्त, ते पाणी सगळं हे सुकून घ्यायचं, नंतर तेल सुटतं मस्त। भाजी बघा बरं किती मस्त सुकली आहे। भाजी संग भाकरी संग प्रकारे ही भाजी झालेली, हिरवीगार दिसते मस्तपैकी। चपाती संग भाकरी संग